नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि आज शनी अमावस्या जे आहे, आजच्या या शनी अमावस्याच्या निमित्तानं खरं तर अनेक जे मारुतीचे भक्त आहेत, शनी देवाचे जे भक्त आहेत, हे अनेक भक्त जे आहेत हे शनी शिंगणापुराला दर्शनासाठी आवश्यक जातात आणि जातातच, यामध्ये तीळमात्राची शंका नाही. परंतु तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकीलासी असं म्हणणं आज या पुणे शहरामध्ये वावगं होणार नाही. याचं कारण आहे, खरं तर माझ्या पाठीमागे डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी श्री शनी मंदिर, रामबाग कॉलनी, कोथरूड या ठिकाणी असणार हे शनी देवाचं मंदिर अगदी हुबेहूब शनीश्वराचं मंदिर जे आहे शनी शिंगणापुराला, त्या शनी शिंगणापुराच्या असणारं पाषाणामध्ये असणारी ही जी शनिदेवाची मूर्ती आहे, ही खरं तर या ठिकाणी ओम श्री साई मंदिर, रामबाग कॉलनीतले जे काही शनी भक्त आहेत, मारुती भक्त आहेत, यांनी खरं तर या ठिकाणी याची स्थापना केलेली आहे या मूर्तीची. आणि गेले अनेक वर्ष झालं ही मूर्ती या कोथरूड परिसरामध्ये आहे. परंतु आज तागाईत जर पाहिलं तर काही भक्तांना याची जाण देखील नाहीये, की या ठिकाणी याची जाणीव नाहीये की या ठिकाणी हे मंदिर आहे. परंतु आज जर पाहिलं तर खरं कोरोना काळात देखील या ठिकाणी या मंदिराची देखभाल करणारे जे भक्त आहेत, आपण भेटणार आहोत त्यांना, जाणून घेऊयात या मंदिराचा इतिहास. नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज शनी अमावस्या आहे खरं तर, आणि आजच्या शनी अमावस्येच्या दिवशी अनेक जे मारुती भक्त आहेत, शनिदेवाचे जे भक्त आहेत, हे शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी जातात. परंतु कोथरूड मध्ये या ठिकाणी तुम्ही जे स्थापना केलेली आहे शनिदेवाच्या मंदिराची, हे किती वर्ष झाले या मंदिराला? आपण 2007 मध्ये आपण शनी मंदिराची स्थापना केली. मूर्ती आपण शनी शिंगणापूरवरून आणलेली आहे. ती त्याचे विधिवाद सहज करून आम्ही एक दीक्षित ब्राह्मण होते आणि 4 जण आम्ही होतो, संस्थापक होते 4 जण. त्यामध्ये अण्णा शेलार, साधू कुमार, राजेंद्र नामाली आणि ते दीक्षित काका, ते आता नाही आहेत. आम्ही ती स्थापना त्यावेळी केली आणि आपल्या प्रसिद्धी नव्हती मंदिराची, आपण कधी प्रसिद्धी केली नाही. आमच्या वैयक्तिक कारखाने 3-4 जण म्हणून करतात. मग त्यात आमचे मित्र भेटले, जयवंतराव देवाते, नंतर परत हे गणेश शिंदे, बाळासाहेब मराठे, भोंडे काका आणि बाळासाहेब शिंदे आणि बाकी आणि अण्णा शेलार यांच्या सहकार्याने सगळ्या तुम्ही मित्र आमचे पत्रकार, परत आमचे मित्र तुम्ही, यांच्या सहकार्याने आम्हाला हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि असंख्य असे आहेत की आपली मदत करतात, सगळे आम्हाला नेहमी मदत करत असतात. पण आज ह्या मंदिराला जवळजवळ जर पाहिलं तर 7 आणि 25 जवळ एक 15 वर्ष 15 वर्ष होऊन स्थापना झालेली आहे. परंतु आजपर्यंत काही जे मारुती भक्त आहेत, शनी भक्त जे देव आहेत, त्यांना याची कल्पना नाहीये की आज या ठिकाणी प्रसिद्धी नाहीये. प्रसिद्धीपासून तुम्ही थोडस वंचित राहिला. काय होतं, प्रसिद्धी केली की नंतर त्याचं ते राजकारण होतं, तेव्हा आपली प्रसिद्धी केलीच नाही आम्ही, म्हणून ते राजकारण आपलं करायचं. आता या गोष्टी पण आम्ही केल्या, कुणाला पुन्हा आपले मित्र मंडळी सगळ्यांना बोलवलं, आपलं म्हणजे कुठल्याला सांगितलं नाही की आवरून या, गैरसमज होईल ना की हे पक्ष तो पक्ष. त्यापेक्षा मंदिरामध्ये राजकारण न आणण्यासाठी प्रसिद्धीपासून आपण पहिल्यापासूनच आम्ही म्हणजे प्रत्येक आपले आम्ही मित्र सगळे सहकार्य करतात. लागला कसं नियोजन कसं असतं, मंदिराचे कार्यक्रम कसे असतात? आपले शनी अमावस्यालाच करतो आम्ही, प्रसाद असतो आणि दर शनिवारी आम्ही प्रसाद वाटतो. उन्हाळी पावसाळी किती पाऊस पडला तरी आम्ही छत्री घेऊन बसतो, छत्री घेऊन इथं बसलो असतो. आणि बरेचसे आमच्या भक्त सोसायटी मधले आवर्जून अण्णा शेलार मी असतो, दोघांना विचारतात, मी नसतो तर म्हणतात कुठे सर्जेराजे जोडी आमची प्रसिद्ध आहे, सगळे येणारे आम्हाला पहिले विचारतात ते कुठेच. मी काय आता मी कामाला असतं, अण्णा असतात, थोडा काय आर्थिक आपलं असते, इकडे तिकडे मी पळतो. अण्णा शेलार आमचे कंटिन्यू सहकार्य करत असतो. किती लोकांचा महाप्रसाद होतो साधारणतः? तरी आम्ही एक नाराज वाटत असतो सगळे. आता शनी अमावस्याला असतो आपलं 200-300 लोक ते येतात, त्यांचं आपलं करतो. आणि शनी अमावस्याला नेहमी असतं आपलं नारळ प्रसाद. काय आव्हान काय राहील आता? या मंदिरात खरं तर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि शनी भक्त जे आहेत ते शनी शिंगणापूरला जात आहेत, एवढ्या लांबचा प्रवास करून. तुमच्या मंदिराच्या एक ट्रस्टी म्हणूयात आपण, काय आव्हान कराल तुम्ही? सगळ्यांनी अवश्य भेट द्यावं शनी मंदिराला आमच्या. प्रत्येकाने फक्त जाहिरात करायची आपल्याला, आम्ही बॅनरही लावला नाही, त्यामुळे कसं होतं सगळ्या गोष्टी पडत राहतात ना पुढं. त्यामुळे यावं अवश्य एकदा आमच्या शनी मंदिराला, रामबाग कॉलनी अवश्य भेट द्यावी. सर्व मित्र परिवाराला पण आपल्या जेडी ग्रुपच्या सहकार्यातून सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी यावं. काय मंदिराचा पत्ता काय सांगाल तुम्ही? रामबाग कॉलनी, राजा शिवराय शाळेच्या समोर शनी मंदिर, हा पत्ता इथला. खरंच पाहिलं तर आज ह्या मंदिराची स्थापना करून जवळजवळ 15 वर्ष होत आलेले आहेत. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धीपासनं हे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते म्हणूयात आपण यांना,
जे शनी भक्त आहेत ह्यांनी कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी केलेली नाही. कारण कोणत्याही प्रसिद्धी करण्या न मागील कारण एक आहे की मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये यापासून असणारे हे सगळे भक्त आहेत. आणि मंदिराचे प्राचित्य जर तुम्ही पाहाल तर अगदी 1 रुपयामध्ये असणारा हा पाषाण आणि ह्या पाषाणामध्ये असणारी ही शनिदेवाची मूर्ती ही आज जर तुम्ही पाहिलं तर शनी शिंगणापूर या ठिकाणी देखील अशी मूर्ती नाहीये. परंतु आज आपण जर आलो तर रामबाग कॉलनी या ठिकाणी न्यू इंडिया स्कूलच्या समोर हे शनी मंदिर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे पाषाणामध्ये असणारी शनी मंदिराची मूर्ती आणि या मूर्तीमधनं तुम्ही पाहू शकता शनिदेवाचं रूप आणि घेऊ शकता. चला तर या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज शनी अमावस्येच्या सर्व शनी भक्त जे आहेत त्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा.